नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं साताऱ्यातील एका गरीब कुटुंबातून भाऊ आणि बापू नारायणगावकर यांनी कशा प्रकारे स्वतःचं तमाशा मंडळ उभं केलं. तसेच पंढरपूरच्या पवित्र भूमीत विठाबाईंचा जन्म कसा झाला हेही जाणून घेतलं. पण आजचा भाग आहे एका छोट्या मुलीच्या मोठ्या स्वप्नांचा, एका अशा कलाकाराचा जिने लहान वयातच रंगमंच गाजवला आणि एका वडिलांचा ज्यांनी शेवटचा श्वासही तमाशाच्या मैदानात घेतला. चला सुरू खेळाया. विठाबाई आता हळूहळू मोठ्या होत होत्या. त्यांचं नाव नारायणगावच्या शाळेत टाकण्यात आलं. पण त्यांचं मन पुस्तकांमध्ये नव्हतं, तर ढोलकीच्या तालात होतं. शाळेची घंटा त्यांना कधीच आपली वाटली नाही आणि काही दिवसांतच शिक्षणाचा प्रवास थांबला. पण ज्या दिवशी शाळा सुटली त्याच दिवशी एका महान कलाकाराचा जन्म सुरू झाला. कारण आता विठाबाई कायमस्वरूपी वडिलांच्या तमाशा मंडळात दाखल झाल्या होत्या. लहान वयापासूनच त्यांना लावणी, अभिनय, गायन आणि रंगमंचाचं बाळकडू मिळालं. त्यांच्या प्रत्येक हालचालीत कला दिसू लागली होती. याच काळात भाऊ नारायणगावकर यांच्या घरी एक महान व्यक्तिमत्व आलं. मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक मामा वरेरकर. त्यांनी छोट्या विठाला पाहिलं, तिचा आवाज ऐकला आणि भाऊंना एक प्रस्ताव दिला. ही मुलगी मला द्या, मी तिला कलाकार बनवतो. भाऊंनी विश्वास ठेवला आणि विठाबाई काही वर्ष मामा वरेरकर यांच्या कलापथकात राहिल्या. तेथे त्यांनी केवळ नृत्यच नाही तर अभिनय, संवाद फेक, रंगमंचावरील आत्मविश्वास आणि शिस्त शिकली. हीच ती वर्ष होती ज्यांनी विठाबाईंच्या आयुष्याचा पाया मजबूत केला. काही वर्षांनी त्या पुन्हा वडिलांच्या तमाशात परतल्या. आता त्या फक्त विठा नव्हत्या, त्या विठाबाई बनत होत्या. वय फक्त 13 वर्ष, पण रंगमंचावर त्यांचा आत्मविश्वास एखाद्या अनुभवी कलाकारालाही लाजवेल असा होता. त्यांच्या नृत्यावर प्रेक्षक मंत्रमुग्ध होत. त्यांच्या लावण्यांवर टाळ्यांचा कडकडाट होत असे. जिथे भाऊबापूंचा तमाशा जायचा तिथे गर्दी उसळायची. विठाबाईंच्या नावाने तिकीटं विकली जाऊ लागली. याच काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठे बदल झाले. त्यांच्या आयुष्यात प्रेम आलं. नंतर त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा झाला. पण यामुळे त्यांच्या कलेत कधीच खंड पडला नाही. त्या दिवस रात्र तमाशासाठी मेहनत करत राहिल्या. दरम्यान भाऊबापूंच्या तमाशाची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. बैलगाड्यांपासून सुरू झालेला प्रवास ट्रक आणि जीपपर्यंत पोहोचला. तमाशा मंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होत होतं. ज्या मंडळाने गरिबीत सुरुवात केली होती ते आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशांपैकी एक बनलं होतं. 1954 मध्ये एक मोठी घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यातील तमाशावर असलेली बंदी उठवण्यात आली. आता भाऊबापूंचा तमाशा संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचू लागला. यश शिखरावर होतं, पण नियतीने पुन्हा एक कठोर वळण तयार केलं होतं. एका खेळादरम्यान भाऊ नारायणगावकर अचानक रंगमंचावर कोसळले. त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. तमाशाचा राजा आता स्वतःच्या पायावर उभाही राहू शकत नव्हता. पण भाऊंचं मन अजूनही रंगमंचावरच होतं. त्यांनी तमाशा सोडला नाही. जिथे तमाशा तिथे भाऊ. शरीर साथ देत नव्हतं, पण आत्मा अजूनही कलाकार होता. आणि मग तो दिवस आला. पंढरपूरमध्ये तमाशाचा खेळ सुरू होता. एका बाजूला ढोलकीचा आवाज, दुसऱ्या बाजूला मृत्यूची चाहूल. भाऊंची प्रकृती अचानक खालावली. सगळे कलाकार घाबरले. विठाबाईंच्या डोळ्यांत अश्रू होते. आणि काही क्षणांतच तमाशाचा आधारस्तंभ भाऊ नारायणगावकर कायमचे शांत झाले. त्या दिवशी फक्त एका माणसाचा मृत्यू झाला नव्हता, तर एका युगाचा अंत झाला होता. पंढरपूरच्या पवित्र भूमीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही त्यांची समाधी त्यांच्या कार्याची साक्ष देत उभी आहे. पण भाऊ गेल्यानंतर तमाशाचं काय झालं? विठाबाई आणि बापू यांच्यात मतभेद झाले का? तमाशा वाचला की तुटला? आणि विठाबाईंनी पुढे महाराष्ट्रावर कसं राज्य केलं? हे सगळं जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्नेहा SS चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.